हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान आणि मस्त असणार. आता किती वाजलेत माहिती? 9:45 वाजलेत आणि आमच्या घरात फक्त माझी अंघोळ झालीये. लकीली मी रोजच्या टाइमपेक्षा म्हणजे मी आता सुट्टी चालली आहे, पियाचं व्हॅकेशन आहे ना, म्हणून मी 7:30 वाजता उठते. पण आज मला जरा लवकर जाग आली. 7 वाजता जरा वेळ मोबाईल बघत बसली की काही कमेंट्स वगैरे आहेत का, रिप्लाय वगैरे करूया. आणि म्हटलं चला आता बस झालं, आता उठूयात आपण. लवकर उठली आणि मी मस्त अंघोळ अंघोळ केली. माझी नाही झाली. मी आंघोळ करून घेतली आणि तेव्हापासून हे दोघं जण पाण्याची वाट बघताय. म्हणजे आता सध्या तरी बऱ्याच वेळ असं होतं आमच्या इथे तरी की पाणीच नसतं, कारण की आम्हाला पाणी जे आहे ते वाघुलीकरांना माहिती आहे की पाणी जे आहे कॉर्पोरेशनचं नाही, टँकरने पाणी घ्यावं लागतं. पण टँकर वेळेवर येत नाही किंवा उन्हाळ्याचं पाणी थोडं जास्त लागतं, तर बऱ्यापैकी पाणी परत परत दिवसभरामधून संपतं. रात्री पाणी आले तर रात्री आंघोळ करायची, पाणीच नाही आलं तर आंघोळच नाही करायची. तर माझी आंघोळ झाली आणि हे दोघं आता असेच बसले. त्यांनी तर रामदेव बाबांचं काहीतरी एक लावलंय आणि एक्सरसाइज करत बसलेत मस्त. किती वेळ तर वाट बघत होते की पाणी येईल येईल, पण काही आलंच नाही. मग आता होप्स आपण सोडून देतो. बऱ्याच वेळा असं पण होतं की जेवण झाल्यानंतर म्हणजे जेवता जेवताच पाणी गेलेलं असतं आणि ते भांडे जे आहेत ना सायंकाळपर्यंत तसेच पडलेले असतात. हे खूप वेळा होतं, जास्त असं पूर्ण वर्षभर नाही, पण तरी जेव्हा उन्हाळ्याचा पिरियड असतो ना तेव्हा हे सगळं जे आहे ते सहन करावं लागतं आणि ते होतं नॉर्मल आहे ते, है ना. पण सकाळी सकाळी जायला नको असं पाणी, कारण मग पियाची अंघोळ राहते. तुझी पॅन्ट दाखव. मी तुम्हाला त्या दिवशी बोलली होती ना पॅन्ट घ्यायची असं, तर आम्ही ही एकच पॅन्ट घेतली कारण त्यांच्याकडे ऑप्शन नव्हते. आणि पियाला ती एवढी आवडली. म्हणजे आपलं पण असतं असं, आपण किती छोटी मोठी वस्तू घेतली ना तरी पण आपल्याला असं असतं की एखादी वस्तू आपण नवीन घेतली की आपण तिला पहिले ना खूप आवडून घालतो. तिने आणली ना त्या दिवशी तिला घातली होती रात्री, म्हणजे आम्ही रात्री चालू होतो घरी, रात्री तिने घालून बघितली, छान आहे, तशीच पॅन्ट घालून झोपली. दुसऱ्या दिवशी तीच पॅन्ट घातलीये आणि आता जे आहे ना आजचा तिसरा दिवस आहे. आता आंघोळ झाली असती, पॅन्ट चेंज झाली असती, पण ते पाणी नाही. म्हणजे मी सांगते काय झालं. म्हणजे मी आंघोळ केली आणि मला बोलून ठेवलेलं की मी हेच पॅन्ट घालली. कारण की नवी आहे ना ती, मग तिला ती म्हणते की खूप सॉफ्ट आहे. त्यांच्याकडे ऑप्शन नव्हते. म्हटलं बघूयात नंतर कुठून तरी, कारण आमच्या सगळ्या पॅन्ट्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या अशा शॉर्ट होत चालल्या आणि एक डायरेक्ट लूज. फाटली नाहीये, काही खराब नाहीये मोस्ट ऑफ पॅन्ट, पण असं होतं की हाईट मध्ये पिया वाढायला लागली त्यामुळे तिला पॅन्ट होत नाहीये. सो चला आता अशी जी आहे ती पाणी नसताना माझ्या व्हिडिओला सुरुवात झालीये. मी मस्त फ्रेश आहे, पण माझ्या घरातले दोघही जण पाशी आहेत. चहा घेतलीये, फ्रुट्स आहेत त्यामुळे नाश्ता काही करायची गरज नाही, फ्रुट्सचा मस्त नाश्ता होणार आहे. मी कालपासून प्लॅन करून ठेवलाय. गवारच्या शेंगा होत्या, निवडून झालेल्या आहेत की म्हटलं आज ना मस्त बट्टी बनवायची. मी आणि पप्पाने निवडून ठेवलंय. मी असं नाही म्हणली की मी निवडलाय तसं, पण मी निवडलाय ना. म्हणजे किती माणसाने खरं सांगावं, काय फरक पडत होता, मी माझं नाव पण घेतलं असतं तर. बरं ठीक आहे. पिया आणि पियाच्या पप्पांनी निवडलेले आहेत बसून. मी तेव्हा स्वयंपाक करत होती. मी पण माझी साईड मांडू शकते की मी स्वयंपाक करत होती, मी रिकामी नव्हती. पण आम्ही निवडलं. चला, यांनी मस्त गव्हाच्या शेंगा बसून निवडलेल्या होत्या. पियाने कैचीने कट केल्या आहे ना. मला हाताने जमत नाही, मग कैचीने कट केल्या होत्या आणि असं प्लॅन करून ठेवलं होतं की एक दिवशी आपण मस्त वरण बट्टी गवारची जी आहे ती भाजी बनवू. तशी तर वांग्याची भाजी पण छान लागते, पण मग आता नेहमी वांग खाण्यापेक्षा गवार वगैरे असं खाऊयात असं. आणि बाजरीच्या वड्या आईकडून आणल्या होत्या तर त्यांची पण भाजी बनवूयात असा प्लॅन होता. पण आता पाणीच नाही म्हणल्यावर मग थोडं आपल्याला असं वाटतं की नाही यार, परत हात धुवायला काही भांडं आपण एखादं जुनं काढलं, जसं इडलीचं भांडं मी त्याच्यामध्ये ठेवत असते की कुकर काढला आपण, मग ते वॉश करायला आपल्याला लागतं, पाणीच नाही, मग हा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. तसं पियाला खूप जास्त बट्टी आवडत नाही, पण खाते ते. म्हणजे असं पण नाही की आवडतच नाही, तिला खाते, खूप आवडत नाही, एवढंच आहे फक्त. तर चला मग मला चड्डी खूप आवडली. चड्डी. चला मग आता पुढे जे काही घडतंय मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, मला तुमच्यासोबत ना साड्या शेअर करायच्या आहेत. थांबा मी आणते, मोबाईल सेट करते. तर पहा, ह्या मी ना या सगळ्या साड्या इकडून मागवल्या होत्या, काय म्हणतात फ्लिपकार्टवरून मागवलेल्या होत्या. मी असंच ओपन नाही करत आहे, माझा ऑलरेडी व्हिडिओ लाईव्ह आहे माझ्या नवीन चॅनलवर, तुम्ही जाऊन चेक करा. पण मी इकडेही प्रोडक्ट सगळे टॅग करून देईल, कारण मला असं वाटते की यातल्या बहुतेक साड्या ना अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये होत्या. आणि असंही पाणी नाही घरामध्ये तुमच्यासोबत काय शेअर करू, म्हणून म्हटलं चला शेअर करते. सो ही पण ना काहीतरी 600 समथिंगची साडी होती, मी एक तुमच्यासोबत शेअर करते. ही पण 500 550ची काहीतरी होती.
त्यानंतर ही 498ची आहे. मी त्या नवीन चॅनलवर घालून वगैरे सगळं असं व्यवस्थित शेअर करणार आहे. आणि ही पण 800 काहीतरीची होती. अजून 2 साड्या होत्या ज्या 498च्या होत्या, त्या रिटर्न गेल्या माझ्या. त्यानंतर हीच फक्त एक ब्लॅक कलरची होती जी महाग होती आणि ही 1240ची होती वाटतं. आणि ही साडी पण 550 रुपयाची आहे. म्हणजे इतकी सुंदर सुंदर साड्या आहेत ना. आता मला पण, मी एवढं जास्त काही साड्यांची खरेदी करत नाही, पण मग असं होतं की हॉल व्हिडिओसाठी मागवल्या जातात तर तुमच्यासोबत शेअर पण होऊन जातं. पण मला असं वाटतं की बरेच जण मला माझं चॅनल बघत नाही, मग मला असं वाटतं की एखादं चांगलं प्रोडक्ट असलं चला तुमच्यासोबत इथे डबल रिपीट का होईना शेअर करून देऊया. हे बघा अशी साडी आहे. तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत नसाल ना तर फॉलो पण करा. तिकडे मी आता ट्राय करणार आहे की शॉर्ट व्हिडिओमध्ये एक एक करून साड्या दाखवू, कारण मला असं वाटतंय पर्सनली की कमी प्राईसमध्ये खूप सुंदर साड्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सो मी करेल तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर. सगळ्यात इतक्या छान आणि मी सगळ्या वेअर केलेल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे हे सगळा व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी ना मला भरपूर वेळ गेला. म्हणजे मी एवढी दमली होती ना, पण मी तरी पण म्हटलं छान मेकअप पण करूयात आपण आणि एक्स्ट्राचे एफर्ट्स घेऊया आणि जितकी पण आपण मेहनत घेतो ना त्याचं फळ पण आपल्याला मिळतं. सो कौतुक तर होत असतं, पण त्याच्या मागची आपण ज्याच्यासाठी मेहनत करतो ना आपल्याला ते पाहिजे असतं. आणि जेव्हा पण आपण मेहनत करतो 1-2 वेळा आपली वेस्टेज होते मेहनत, पण मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला यश मिळतं. सो मी हे सगळं वेअर केलं होतं. शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करायचं आहे. सो नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे तुम्हाला जे आहेत त्यांच्या लिंक हव्या असतील तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. चला मग आता पुढे काहीतरी घरामध्ये करते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. ॲज आय सेड की मला वरणबट्टी बनवायची होती, पण पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मी कॅन्सल केलं. कारण मी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात केली ना तेव्हा पण पाणी आलेलं नव्हतं. म्हणून म्हटलं मस्त आंबे आणलेले होते, आंब्याचा रस बनवूया, पुरी बनवूया आणि त्यासोबत गवार तर निवडून होतीच, गवारची भाजी पण होऊन जाईल छान. तर असा आजचा बेत आहे. आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि गॅस चालू करायला गेली तर ह्या लायटरची चार्जिंग संपली होती. मी हे लायटर मला असं वाटते की 7-8 महिन्यापूर्वी मागवलं होतं आणि तेव्हापासून मी यालाच यूज करते. एकदा जर याची फुल चार्जिंग केली ना तर म्हणजे 12-13 दिवस तर अगदी इझिली याची चार्जिंग जाते. मला तरी म्हणजे जेव्हापासून ते नॉर्मल लायटर म्हणजे मी सोडलंय ना यूज करणं, जेव्हापासून याला यूज करते ना मला खूप जास्त आवडलं. म्हणजे मी घेताना तर देवघराचा दिवा वगैरे पेटवण्यासाठी घेतलं होतं, पण मी त्याला किचनमध्ये शिफ्ट करून घेतलं आणि खूप छान पण वाटतं. असं बारीक आहे आणि काही एवढं काही चार्जिंग वगैरेचं टेन्शन नसतं. मी प्रोडक्ट टॅग करून देईल तुम्हाला. तर आता मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली. सांगितलं तसं मी जेवणाचं जो आहे ते सगळं बनवते. म्हटलं चला तुमच्यासोबत गवारची भाजीची रेसिपी पण शेअर करते. अगदी क्विक अशी रेसिपी आहे. मी ऑलरेडी गवार जी होती ना कुकरमध्ये थोडी शिजवून घेतलेली आणि आता मी फक्त लसूण वगैरे सगळं कट करून घेतलं. लसूण, अद्रक, त्यानंतर मी कढीपत्ता घातला, सुके मसाले घातले. सुके मसाले घालायचे नसतील ना तर तुम्ही ही हिरवी मिरची टाकून पण बनवू शकतात. 2 सेम पद्धतीने ही भाजी बनते, पण मी मसाले टाकून बनवली होती. खूप टेस्टी बनते, अशी टिफिनला द्यायला पण छान असते. आणि रस पण माझा बनवून झालेला आहे. एखादा ना दिवसच जरा विचित्र असतो. म्हणजे आज पाण्यामुळे गडबड झाली. आता 12 वाजलेत. म्हटलं पटापट मस्त गरमागरम पुरी बनवू आणि लगेच जेवायला बसू. पण म्हटलं ते बनवायच्या आधी ना यांना एक वेळा विचारते, कारण त्यांची मीटिंग चालू आहे. तर तुमची मीटिंग किती वाजेपर्यंत चालणार आहे? तर ते मला म्हणतात की 1 वाजेपर्यंत चालणार आहे. असं फक्त ना असा हात करून दाखवला त्यांनी मला की 1 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि माझं असं झालं की अरे गरमागरम एकतर पहिला आमरस, त्यातल्या त्यात आपण पुरी बनवतोय आणि ती पण अशी वेगवेगळी खाण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे. आता अर्धा तास टाईमपास करते, काहीतरी व्हिडिओची कामं करत बसते आणि मग त्याच्यानंतर 12:30ला पुरी बनवायला लागेल. म्हणजे ॲटलिस्ट ते हळूहळू करत 1 वाजेपर्यंत बनेल आणि आम्ही मग जेवायला बसू. तर हे असं म्हणजे काय म्हणतात ते नाट लागणं ज्याला म्हणतात, किंवा नजर थोडीशी अशी, म्हणजे आमच्या भाषेमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी नाट लागली ना ती कंटिन्युअस दिवस संपेपर्यंत लागते, तसं आहे. चला असो, हे 2 पार्सल रिसीव्ह झालेत. मी बरेच वेगवेगळे प्रोडक्ट मागवलेले आहेत, पण मला लक्षात नाही की मी टी शर्ट्स वगैरे पण मागवले छान छान. कारण मला कमेंट्स त्या चॅनलवर येत होत्या की टी शर्ट्स असे रिजनेबल प्राईजमध्ये टी शर्ट वगैरे शेअर कर, म्हणून म्हटलं चला. तर मी याच्यामध्ये तेच राहू शकतं. अजून मी कुर्ता सेट्स वगैरे पण मागवले, त्यामुळे कन्फ्युजन आहे की आहे काय याच्यामध्ये. चला आता म्हणजे जेवण होईपर्यंत 1:30-1:45 होतील, भांडीकुंडे आवरेपर्यंत 2 वाजतील. आणि आजचा दिवस छान पद्धतीने टाइमपास करता करता निघणार आहे आमचा. तुझं काय काम आहे? मी असंच फक्त अपडेट्स देते. पियाचा हेअर वॉश झाला बाय द वे. मला पण हेअर वॉश करायचा होता, पण पाणी नसल्यामुळे हेअर वॉश माझं काय झालं. ऑइली दिसते ना मी. ऑइल लावलं मी फेसला. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल ना की व्हॅकेशन चालू आहे मुलांचं आणि मुलं खूप जसं TV मोबाईलसाठी बोर करताय, म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा आईकडून घरी आले ना
तो आलेल्याचा तो दिवस, त्याचा नेक्स्ट डे पियाने मला एवढं हैराण केलं होतं. म्हणजे ती ना असं नजर चुकवून मोबाईल घेणं, टी व्ही लावणं, परत परत टी व्ही चालू करणं, मी बंद करायची ती चालू करायची, मी बंद करायची ती चालू करायची. असं 2 दिवस खूप तिने वैताग दिला. म्हटलं नाही, काहीतरी अभ्यास तिचा जो आहे तो सुरू करावा लागेल. तर आम्ही इंग्लिश आणि मराठीची हँडरायटिंग आता जरा सुधारवण्याचं आमचं काम चाललेलं आहे. त्यानंतर जे आहेत टेबल्स पियाचे एक्स्ट्राचे लर्न करून घेते मी. म्हणजे मला येतात, पण मला 8चा येतो. त्याचे पहिले ते हां, मध्ये म्हणजे तिला येतं, पण मध्ये ना ती अचानक विसरून जाते. नेक्स्ट टाईम घेतलं की दुसरंच काहीतरी विसरून जाते, की 7 8 येत आहे, तो नेक्स्ट टाईम 7 9 विसरून जाईल. म्हणजे तिचं असं होतं. एक तर ती कॅल्क्युलेशन करून बोलण्याचा प्रयत्न चालला आहे तिचा. म्हणून म्हटलं आपण मस्त टेबल पण रन करू. तर तुम्हाला पण सांगते मी की तुम्ही हँडरायटिंगवर भर देऊ शकतात, मराठी, हिंदी, इंग्लिशची, जेणेकरून थोडा टाईम पण जातो, मोबाईलपासून दूर राहतात. आणि तिला मी डायरेक्ट देते एका टायमाला, की एक अशी मोठी वही घेतली मी आणि एक लाईन सोडून तिला सांगितलं की पूर्ण पेज भरून जे आहे ते लिहून काढायचं आहे म्हणून. आणि असं आमचं काम चालू आहे. ॲक्च्युली ना तुम्ही आता ना पहिले मी तुम्हाला एक क्लिप दाखवते इथे, ती क्लिप पहा तुम्ही. शेवटचा पाऊस म्हणायचं की पहिला पाऊस. खूप घाण पाणी आहे वरून. नको. पाहिली म्हणजे काल ना आमच्याकडे बराच पाऊस पडला. पुण्याकडे तर काही ठिकाणी गारासुद्धा पडलेल्या आहेत, बर्फ. पण आमच्याकडे नव्हता, पण पाऊस होता खूप छान. तरी 20-25 मिनटं एकदम जोरात पाऊस झाला. त्यानंतर असं बारीक बारीक चालू होता अर्धा एक तास. आणि तो पाऊस पडला आणि आज एकदम कडक ऊन आहे ना, त्यामुळे मला बघा किती घाम येतो आहे, कारण असं दमट वातावरण झालेलं आहे. पियाने आता आंघोळ केली म्हणून ती फ्रेश वाटते. तू म्हणत होती ना असं ऑइली फेस झाला आहे, त्याचं रिझन हे की घाम पण थोडा येतो आणि असं दमट वातावरण झालं आहे, त्याचा हा असर माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. सो चला, एक छोटंसं सोल्युशन मी तुम्हाला दिलं की मुलांची हँडरायटिंग आपण ह्या वॅकेशनमध्ये इम्प्रूव्ह करून घेऊ शकतो, हे की नाही. हां, पिया आता हे झालं मराठीची, की लगेच इंग्लिशचं पण एक पेज भरून लिहिणार आहे. उद्या पण तसंच केलेलं मी, आणि म्हणजे काल. आणि 7चा टेबल पण प्रॉपर लर्न करणार आहे आज. हे 3च काम आहे पियाला. 3 तरी काल 2च झालेले. ते म्हणजे मराठी आणि इंग्लिशचं झालेलं, पण टेबल आम्ही करू तो रात्र झाली. मग आम्हाला बोर होतं, मग बघू दे ना थोडा वेळ टी व्ही, असं करून खूप वेळ आमचा झाली रात्र. आणि मग रात्री झोपून गेलो. म्हणजे इतके मस्त रिझन तिला सुचतात ना अभ्यासापासून दूर जाण्याचे. तिला असं वाटतं की व्हॅकेशन म्हणजे काहीच करायचं नसतं. हां, व्हॅकेशन म्हणून असतं देतात. हां, पण मग टी व्ही आणि मोबाईल नसतं बघायचं, खेळायचं असतं. ॲक्च्युली तिची मैत्रीण आहे, ती पण गावाला गेली आहे, त्यामुळे पिया आता एकटीच आहे. म्हणजे बरेच अशा तिच्या ज्या जवळच्या मैत्री आहेत ना 2-1, त्या सगळ्या गावाला गेलेल्या आहे. मग त्यामुळे पिया आता एकटी पडली आहे. मग आता टी व्ही मोबाईल सोडून मी हे तिसरं ऑप्शन शोधून काढलं आहे तिच्यासाठी. जे की ऑप्शन नाही आहे, ते गरजेचं आहे, पण तिला असं आणि जी एक गेली आहे ना, ती संडेला येईल. मग तोवर म्हणजे संडेला गेली होते, नेक्स्ट संडेला येईल. मग तोवर पियाला तर काहीतरी प्रोडक्टिव्ह राहावं लागेल ना. किती टी व्ही आणि मोबाईल बघायचा. तोंडाचं करू नको. आता जरा कालपेक्षा चांगली हँडरायटिंग काढण्याचा प्रयत्न कर. छान दिसते, पूर्ण पेज भरून म्हणते मी. चला मग आता अजून आहे हे टाइम. पण करायचं की फक्त चैत्र वैशाख. 4 वाजलेत आमचे आता. 4 वाजता पियाचं बघा काय करणं चालू आहे. कलरिंग चाललं आहे त्याचं. मम्मा आता काय करू, दे ना मोबाईल थोडा वेळ. म्हटलं अजिबात नाही. मागे तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना मी, की तिच्यासाठी हे मंडाला आर्टच्या 4 बुक घेतल्या होत्या, पण दाखवायच्या राहिल्या होत्या तुम्हाला. सो म्हणलं चला आता दाखवते. याच्यात केलं का कलरिंग? सगळ्याच्यात. हे बघा, अशा बारीक बारीक कलरिंग आहे करायची. म्हणजे कलरिंग करायला तुम्हाला आवडत असेल तर करू शकता, म्हणजे घेऊ शकतात तुम्ही. मी प्रोडक्ट एकच केलं आहे का याच्यात? हां, ही एक पुढची केलेली पण ती घाण झाली. अजून पुढे आहे? नाही, एकच आहे का एवढी? ती दाखव. त्याच्यात केलं ना जास्त? त्याच्यात 2 केली आहेत. दाखव. पण ती ना असं एकदम डिटेलिंगमध्ये तिचं करणं चालू, त्याच्यामुळे तिला वेळ लागतोय खूप. पण छान आहे, असं आवडत असेल मुलींना तरी. मला तरी वाटतं की आवडतं मुलींना असं करायला. तुमच्याकडे पण पियासारखी एखादी क्यूट गर्ल असेल तर घेऊन द्या तिला ह्या 4 बुकचा सेट. आय थिंक 120 की असं काहीतरी सेटमध्ये होता. इथे माझी बडबड चालू आहे आणि पियाच्या पप्पांची मीटिंग चालू आहे. चला, तर हे प्रोडक्ट्स मी टॅग केलेले आहेत. बाय गाईज. कमेंट्स में लिंक बोलो.